जिल्ह्यातील नसरापूरमध्ये एका 4 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी आणि चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी बारामतीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बिगवन चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। संबंधित आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी आक्रमक मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। पाहूया ते काय म्हणाले। नमस्कार। आज आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 मे रोजी आपल्या महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला। आज बारामतीच्या वतीने आज आम्ही इथे चौकात येऊन या घटनेचा जाहीर निषेध करतो। एक 3 वर्षाची चिमुकली तिच्यावर 65 वर्षाच्या एका म्हाताऱ्याने अत्याचार केले। अत्याचार करून तिचा चेहरा कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्याला त्यांनी दगडांनी टेचलं आणि एका शेणाच्या ढिगाऱ्यावर जाऊन तिथे पुरून टाकलं। आणि याचे आपण जुने काही क्राईम रेकॉर्ड जर काढले तर स्वतःच्याच भावाच्या मुलीवर देखील त्यांनी लैंगिक छळ केलेला आपल्याला जाणवतो। त्याच्या आधी देखील त्याच्यावर असेच विनयभंगाच्या आणि लैंगिक छळाच्या केसेस आहेत। या लैंगिक छळामुळे त्याच्यावर आधीच गुन्हे असून देखील त्याच्यावर कुठलीही कठोर कारवाई झाली नाही। जर ती कारवाई आपल्या न्याय व्यवस्थेने जर तेव्हाच केली असती तर आत्ता ती चिमुकली आपल्यासोबत असते। हे आपल्या महाराष्ट्र शासनाचं, हे आपल्या महाराष्ट्र सरकारचं, हे आपल्या पट्टी लावलेल्या न्याय व्यवस्थेचं एक अपयश आहे। एक 3 वर्षाची चिमुकली तिने तिच्या भविष्याचा देखील अजून विचार केला नाही, तिच्या स्वप्नाचा देखील तिने अजून विचार केला नाही, पण ती एका अशा माणसाच्या एका घटनेला बळी गेली। तर आज बारामती शहराच्या वतीने विद्यार्थी परिषदेच्या वतीने आम्ही इथे एक स्वाक्षरी अभियान करून आपल्या बारामतीच्या तहसीलदारांना राष्ट्रपतींना देण्यासाठी एक पत्र देत आहोत। आणि ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना असं सांगतोय की तुम्ही लवकरात लवकर या जो नराधम आहे तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या चिमुकलीला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। आणि फक्त न्यायच मिळाला नाही पाहिजे तर तुम्ही आम्हाला याची एक सांगितलं पाहिजे की यापुढे अशा घटनांना आम्ही घडू देणार नाही आणि घडल्यास या घटनांना लवकरात लवकर त्याच्यावर कठोर कारवाई केली।